गणपती बाप्पा मोरया. हॅलो यूट्यूब फॅमिली. आज निघालो होतो आपण मुंबई, पुणे, औरंगाबाद की अजिंठा. तर चला आपण निघालो होतो अजिंठ्याला. तर अजिंठ्याला निघताना जो बुलढाण्याहून ते अजिंठापर्यंत जो रोड जातो त्याच रोडने तुम्हाला कोणकोणते स्थळ बघायला भेटेल हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथे जाळीचा देव आणि गिरडा, म्हणजे बुलढाण्याहून गिरड्याला येण्यासाठी 15 मिनटं लागतात. आणि हा रोड इकडं गिरड्याला जातो. आणि गिरडा झाला की आणि आमच्या गावाकडे जाणारा रोड पण मी तुम्हाला इथे दाखवला. आणि आमचं गाव मडच्या समोर मडपासून 15 मिनटं लागते आमच्या गावाकडे जाण्यासाठी. आणि तिथूनच समोर बुधनेश्वर, तिथे पैनगंगाचा उगम झालेला आहे. ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तिथं खूप छान असं महादेवाचं मंदिर पण आहे. आणि तिथूनच बुधनेश्वरापासून 1 किलोमीटर जाळीचा देव, तिथं श्री चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे. ते पण खूप छान आहे बघण्यासारखं. तर एकदा नक्कीच व्हिजिट द्या. आणि तिथूनच समोर कालिका देवीचं मंदिर. आणि छान असं निसर्ग वातावरण झालेलं आहे. आता छान असा पाऊस पण चालू होता. आणि इथं समोरच थोडं कालिका देवीचं मंदिर आहे. आणि हा रोड इकडं कालिका देवीला जातो. आणि कालिका देवी झाली की समोरच गोद्री डालकी धबधबा आहे. आणि नंतर आलो होतो आम्ही अजिंठा ह्या गावामध्ये. आणि तिथूनच अजिंठा लेणी 5 ते 6 मिनटं लागतात. नंतर आम्ही मधातच जेवण वगैरे केले. आणि आम्ही काही जेवण वगैरे सोबत घेऊन आलो होतो. काही भाजी वगैरे तिथं घेतली. मग सगळ्यांनी जेवण वगैरे केले. मग निघालो आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे अजिंठा लेणी बघण्यासाठी. आणि चला तुम्ही तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या. आणि परत ट्रॅफिक पण खूप असते डोंगरामध्ये. जेव्हा आपण अजिंठा लेणीजवळ येतो तिथं खूप सारी अशी ट्रॅफिक होती. सो आपण फायनली आलो अजिंठा लेणीमध्ये. आणि इथं पार्किंग वगैरे इथं करायची. आणि इथं सावध, म्हणजे माकडापासून सावध राहा. जर तुम्ही खाण्यापिण्याची पिशवी वगैरे आणत असेल तर ती व्यवस्थित सांभाळून ठेवा, असं त्या बोर्डवर लिहिलेलं होतं. नंतर आम्ही निघालो. जिथं शॉपिंग मार्केट आहे तिथून आपल्याला व्हिजिट देऊन समोर जावं लागतं. म्हणजे अगोदर पैसे खर्च करावं लागतं अजिंठा लेणी बघण्यासाठी. नंतर मी छान असं एक ब्रासलेट घेतलं होतं. आणि थोड्या मूर्त्या वगैरे बघितल्या होत्या. नंतर खाली आल्यावर हेच ब्रासलेट परत स्वस्त होतं. आणि खूप सारे असे शॉपिंग इथं स्टोर त्यांनी बनवलेले आहे. नंतर मग शॉपिंग वगैरे झाल्यावर आम्ही गेलो बस स्टॉपकडे. असं वाटलं की कोणीच आलं नाही आज, संडे असल्यामुळं. संडे होता तरी पण कोणीच नाही वाटलं. नंतर जो आम्ही बस स्टॉपकडे गेलो तेव्हा कळालं, अरे बापरे, खूप सारे असे लोक आले होते आज. नंतर म्हणलं तरी पण काही जास्त लोक नसेल. जेव्हा आम्ही ही रांग बघितली तेव्हा समजलं की आता 1 ते 2 तास आपल्याला इथंच लागेल बस स्टॉपला. नंतर खूप अशी वाट बघून नंतर आमचा पण नंबर लागला बसमध्ये. नंतर आम्ही इथं तिकीट वगैरे घेतलं आणि चला निघालो आम्ही बसमध्ये.
सो आम्ही फायनली अजिंठा लेणी इथं आलो होतो. नंतर आम्ही इथं फोटो वगैरे शूट केली मुलांची. नंतर आम्ही इथं तिकीट घेतलं. परत मदत आले की परत एक तिकीट घ्यावं लागतं आणि ते तिकीट सांभाळून ठेवायचं. हे परत परत चेक करत राहता. ह्याकरता तिकीट व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. नंतर छान अशी फुलं वगैरे बहरले होते आणि आता पावसाचं वातावरण होतं तर खूपच छान वाटत होतं. नंतर आम्ही आलो आतमध्ये. मला असं वाटलं 1-2 मिनटाकरता यांचे भांडणच चालू आहे, पण हे जस्ट बोलत होते. आणि हे फुलं तर मला खूप छान आवडले होते, पण तिथून आणता येत नाही घरी. आणि नंतर आम्ही असं पुढे आलो. तुम्ही बघू शकता तिथं अजिंठा लेण्या. खूप छान असं त्यांनी कोरीव काम इथं केलेलं आहे आणि आपल्या पिढीसाठी हा ऐतिहासिक असा हा क्षण हे सोडून गेले आणि आपल्या मुलांना हे ऐतिहासिक गोष्टी एकदा नक्कीच दाखवायच्या. नंतर आम्ही समोर आल्यावर माकडं अशी प्रतीक्षा करत असतात की कोणी काही खाऊ आणतं का. नंतर तिथंच आम्हाला एक लंडनची महिला भेटली होती. तिचे पण ट्विन्स होते आणि मी पण सांगितली की माझे पण ट्विन्स आहे. तर ती त्यांच्याशी माझ्या मुलांशी बोलायला लागली, त्यांना विचारायला लागली तुम्ही काय करतात काय नाही. तर त्यांना खूप छान असं वाटलं, माझ्या मुलांना पण आणि त्यांना पण. आणि त्या पण सांगत होत्या की माझ्या पण मुली ट्विन्स आहे, आता मोठाल्या झाल्या आणि त्या पण असं कुठेतरी आजूबाजू फोटो काढताय. त्यांना त्या शोधत होत्या पण त्याने आम्हाला नाही भेटल्या. नंतर आम्ही तिथून पुढं समोर आलो आणि आणि अशा आम्ही पूर्ण 26 लेण्या इथं बघितल्या होत्या. पूर्ण टोकापर्यंत आम्ही गेलो होतो आणि पावसाचं वातावरण होतं तर खरंच खूप छान वाटलं होतं. जास्त दमलं पण नव्हतो आम्ही. आणि मुलांना अशा सर्व लेण्या आम्ही इथं दाखवल्या. त्यांना कोरीव काम दाखवलं की कसं कोरीव काम करत होती अगोदरची लोकं. मग त्यांनी छान असं सगळीकडे बघितलं आणि हे जी शेवटची लेणी होती ती खरंच खूप छान होती. छान असं कोरीव काम केले होते. खूप साऱ्या अशा मूर्त्या होत्या तिथं. नंतर परत आम्ही खाली आलो. जी नदी वाहत होती आणि वरतीच ती थोडा वरती जाऊन धबधबा होता. तो धबधबा बघण्यासाठी आम्ही असं वरती निघालो होतो. आणि छान जिकडे तिकडे असं पाणी खळखळ वाहत होतं. खूप छान असा आवाज येत होता त्या पाण्याचा. नंतर थोडी पोटपूजा झाली वर जाण्या अगोदर. आणि हे पायनॅपल तर हे सोन्याच्या भावामध्ये विकत होते.
नंतर ते सोन्याच्या भावामधले पायनॅपल खाऊन वरती आलो आणि इथं चांदीच्या भावामधली जी काकडी होती ती पण घेतली आणि ती खाऊन परत निघालो वरती. आणि आमचे भाऊसाहेब काकडी खाण्याऐवजी माकडांना देत होते. आणि नंतर वरती चढून आली की असा छान धबधबा बघायला भेटतो. वरती आली की अशी छान हवा लागते आणि धबधबा बघून असा खूपच भारी वाटत होतं. सो चला मग पिकनिक डे म्हणजे संडे इथं आपला संपला होता आणि आम्ही निघालो होतो आता घराकडे. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तो चलो ठीक आहे, बाय.